मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात. भांडूप परिसरात बेस्ट बसने अनेकांना चिरडले. 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी. नेमकं काय घडलं? अपघाताची कारणं काय? आणि मृतांच्या कुटुंबियासाठी मदत किती? पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी. मुंबईतील भांडूप परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण घटना घडली. बेस्ट बस अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर असलेल्या अनेकांना अक्षरशः चिरडून गेली. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तांत्रिक बिघाड झाला की चालकाचा ताबा सुटला याची तपासणी पोलीस करत आहेत. मित्रांनो, मृत आणि जखमींची यादी समोर आली आहे. यामध्ये वर्षा सावंत 25 वर्ष, मानसी मेघशामगुरो 49 वर्ष, प्रशांत शिंदे 53 वर्ष, प्रणिता संदीप रसम 35 वर्ष. 4ही जणांचा मृत्यू जागीच किंवा उपचारादरम्यान झाला. कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नारायण भिकाजी कांबळे, मंगेश मुकुंद दुखांडे, ज्योती विष्णू सिरके, प्रशांत दत्ताराम लाड, शीतल प्रकाश हाडवे, दिनेश विनायक सावंत, पूर्वा संदीप रसम, प्रताप गोपाळ कोरपे, रवींद्र सेवाराम घाडगीवार, रामदास शंकर रुपे. या जखमींवर MTA अग्रवाल, राजवाडी, सायन, मिनाज, फोर्टिस अशा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटर लिहिले आहे की भांडूपमध्ये झालेला अपघात अत्यंत वेदनादायक आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, बस चालकाची चौकशी सुरू आहे. घटना घडली त्या परिसरातील CCTV फुटेज गोळा केले जात आहेत. हा तांत्रिक बिघाड होता की चालकाचा ताबा सुटला की बसमध्ये ब्रेक फेल झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच समोर येणार आहेत. भांडूपमधील हा अपघात खरोखरच हृदयद्रावक आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. या अपघाताबद्दल तुमचं मत काय? बेस्ट बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे का? कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.